गोंदिया बस स्थानकात आलेल्या प्रत्येक प्रवाशाला आपली बस केव्हा येणार हाच एक प्रश्न सतत भेडसावत असतो। मात्र आता प्रवाशांची ही चिंता दूर झाली आहे। त्यांना हवी असलेली बस कुठपर्यंत आली आहे, किती वेळात बस स्थानकावर बस येणार आहे, यासह अनेक प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर मिळणार आहेत। MSRTC ॲपच्या माध्यमातून, तेही तुमच्या मोबाईलवर। एसटी बस कुठे थांबली, कधीपर्यंत पोहोचेल याची अत्यंत गुप्त माहिती तुम्हाला मिळणार आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीकरता व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम MSRTC हे नवीन ॲप तयार करण्यात आले असून रेल्वे विभागाच्या माहितीप्रमाणे एसटी महामंडळ प्रवाशांची माहिती उपलब्ध करून देत आहे। हे GPS म्हणजे ग्लोबल पोझिशन सिस्टम या यंत्रणेमुळे शक्य होणार आहे। महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या नव्या उपक्रमामुळे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे। बस कुठे आहे ते आता त्यांना घरबसल्या कळणार आहे। तेही प्ले स्टोअरवर MSRTC ॲप उपलब्ध आहे। मराठी आणि इंग्रजी भाषेत हे ॲप प्रवाशांना वापरता येईल। प्रवाशांना एसटी बसची वाट पाहावी लागणार नाही, कारण MSRTC मार्फत MSRTC हा ॲप लॉन्च झालेला आहे व त्यामध्ये आपण बसेसची पोझिशन GPS मार्फत कुठं आहे त्या ॲपद्वारे कळू शकेल। त्यामुळे प्रवाशांना लांब बसस्टँडवर उभं राहण्याची किंवा तिथं वाट पाहत बसण्याची गरज भासणार नाही। ह्या ॲपमुळे प्रवासी जनता तसेच वृद्ध, महिला व मुलांना बस कळू शकेल की ते कुठं आहे। एसटी महामंडळामध्ये वृद्ध व्यक्तींना 65च्या वर वृद्ध व्यक्तींना अर्धी तिकीट, तर 75च्या वर वृद्ध व्यक्तींना मोफत प्रवासासाठी मुभा आहे। तसेच महिला यांना 50% सवलतीची मुभा आहे व विद्यार्थी हे शाळेचे पास घेऊन अहिल्याबाई होळकर तसेच मानवी विकास पास घेऊन मोफत प्रवास करू शकतात व जे मुलं विद्यार्थी आहेत त्यांना 10 दिवसाचे पैसे भरून 30 दिवस प्रवास करण्याची मुभा आहे। त्यांना ते बस कुठं आहे हे या ॲपद्वारे कळू शकेल। त्यामुळे MSRTC ॲप हे आपल्या मोबाईलवर तुम्ही डाउनलोड करा व त्या ॲपचा फायदा घ्या। तर ही सुविधा गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आगारातील 76 बसेसमध्ये आणि तिरोडा आगारातील 47 बसेसमध्ये लावण्यात आली आहे। त्यामुळे तुम्हाला जर एसटी बसमधून प्रवास करायचा असेल तर तुम्ही नक्कीच एकदा MSRTC ॲपच्या माध्यमातून याची माहिती जाणून घ्या। इतकंच।